नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। कमी साहित्यात मंचुरियन बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम मी इथं पत्तागोबी बारीक किसून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर याला चॉपही करून घेऊ शकता। घालून 10 मिनिट मी याला बाजूला ठेवलं आणि 10 मिनिटांनंतर या गोबीमधलं पाणी सर्व बाजूला आलेलं आहे। आपल्याला पिळून दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। यातलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि ॲड करत आहे चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर। ते तुम्ही गरजेनुसार कॉर्नफ्लोअरचा वापर करू शकता, कमी जास्त लागू शकतं। आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे मी बाजूला ठेवते आणि इकडे तेल गरम करायला ठेवते। गरम होईपर्यंत मी इकडे मंचुरियन बॉल तयार करायला घेते। मला हवी त्या आकारात तुम्ही हे बॉल बनवू शकता। कॉर्नफ्लोअरच्या ठिकाणी तुम्ही मैदाही वापरू शकता। इकडे मी बरेच बॉल तयार करून घेतलेले आहेत आणि तेलही गरम झालंय। चला तर मग हे तळून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि हळूहळू सर्व बॉल यामध्ये घालून घ्यायचे आहेत। इकडे आपण कॉर्नफ्लोअरचा वापर केल्यामुळे आपले बॉल अजिबात ऑइली होणार नाहीयेत। मस्त क्रिस्पी असे बॉल तयार होतात। इकडे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, घाई करायची नाही। जर असं केलं तर वरून ते जळतील। मस्त असा गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या बॉलला किती छान असा कलर आलेला आहे आणि हे एकदम क्रिस्पी असे झालेत। इथे मी त्याच कढईमध्ये तेल बाजूला काढलेले आहे। यात बारीक कट केलेला कांदा, थोडासा कढीपत्ता, कांदा सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घेतलं आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि मस्त हे तळू दिलं। आता यात मी ॲड करत आहे थोडासा सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस। सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इकडे मी ते गोबी मधलं काढलेलं पाणी ठेवलेलं होतं। हेच पाणी मी ग्रेव्ही मध्ये यूज करणार आहे। ग्रेव्ही थोडीशी गरम झाली की हे सर्व बॉल मी यात ॲड करते आणि मस्त हे सर्व मी मिक्स करून घेते। हळूहळू ही सर्व ग्रेव्ही अशी घट्ट व्हायला लागते। 2 मिनिट आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी तीळही ॲड करते। तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही आपली खूप अशी घट्ट झालेली आहे, जास्त ड्रायही झालेली नाहीयेत मंचुरियन। तर आपले मंचुरियन खाण्यासाठी रेडी आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये मी ही रेसिपी बनवलेली आहे।
तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.